श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचेच ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे, म्हणजे त्याच्या अनुसंधानात असावे. श्रीराम. प्रारंभी ब्रह्मदेवानं 4 जीव निर्माण केले: माकड, कुत्रा, बैल आणि माणूस. प्रत्येकाचं वयोमान 40 वर्षे होतं. माणसाला ते कमी वाटलं, इतर तिघांना ते जास्त वाटलं. इतर 3 प्राण्यांचे प्रत्येकी 20 वर्षे आयुष्य कमी करून माणसाला दिले. माणसाचं आयुष्य 100 वर्षे झालं. इतर तिघांचं प्रत्येकी 20 वर्ष झालं. खरं माणसाचं वय 40च आहे. पुढे ओझी वाहणाऱ्या बैलाचं, भुंकणाऱ्या कुत्र्याचं आणि निरर्थक चेष्टा करणाऱ्या माकडाचं आहे. शेवटी नराचा नारायण होण्याऐवजी म्हातारपणी माणसाचं माकड होतं हे योग्य नाही. जन्मा आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. ज्ञानेश्वर भेटला तर तो हेला म्हणजे रेडा वेदही बोलेल. बहुमोल मानवी जीवन निरर्थक न होण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजन हवं आणि त्याप्रमाणे आपण आयुष्य त्या नियोजनाभोवती फिरवत असतो. शैक्षणिक काळ, पुढे नोकरी, व्यवसाय, लग्न, प्रपंच, सेवानिवृत्तीचा काळ वेगवेगळ्या काळानुरूप नियोजन करतो. मरणाचंही स्मरण ठेवून विमा उतरवतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्याचं नियोजन करून आपलं व्यावहारिक जीवन यशस्वी करतो. म्हणजे माकड न होता माणूस म्हणून मरतो. जोशी नावाचे एक पुणेकर होते. सार्वजनिक काका या नावाने ते ओळखले जात. स्वावलंबी जीवनाचे ते कट्टे पुरस्कर्ते होते. स्वतःची सगळी कामं स्वतः करीत, पण मृत्यूनंतर स्वतः चालत स्मशानात कसे जाणार? उत्तर कार्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च उशीच्या खाली ठेवून झोपत असत. जीवनाचं असं सगळं नियोजन मृत्यूपर्यंत झालं. पण मृत्यूनंतर काय? चार्वाकांच्या मते भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. अशा पाखंडी माणसांचा विचार आपणही कशाला करायचा? संत, साधू, मुनिजन, तत्त्वज्ञ यांनी मृत्यूवर भरपूर चिंतन केलं आहे. मरणाच्या पायावरच जगातील सर्व तत्त्वज्ञान, संप्रदाय आणि धर्म उभे आहेत. मृत्यूनंतरचा विचार अध्यात्मात आहे. यशस्वी अशा व्यावहारिक जीवनाचं नियोजन वेगळं, त्याचं ध्येय वेगळं, ध्येयप्राप्तीची साधनही वेगळी. माणूस म्हणून मरायचं हे अध्यात्माला मान्य नाही. नराचा नारायण होऊन अमर व्हायचं यात सार्थकता आहे असे संत सांगतात. संतांचं सांगणं अनुमानाचं नाही, तर ते अनुभवाचं आहे, म्हणून ते ग्राह्य आहे. यासाठी श्री महाराज सांगतात की भगवत प्राप्ती हे जीवनाचं ध्येय ठेवा. त्याचं आजन्म अनुसंधान ठेवा. अनुसंधानाची अनेक साधनं आहेत. नामस्मरण हे सर्व साधनात श्रेष्ठ आहे. सर्व साधनांचा ते प्राण आहे. ते निरुपाधिक आहे.
सर्वांना नामाचा अधिकार आहे. ते सहज सुलभ आहे. नामासाठी काही मांडावं लागत नाही, तसंच काही सांडावंही लागत नाही. नाम हे पूर्ण साधन आहे. ते स्वयं प्रकाशित आहे. मन प्राण एक करून नाम घेतले तर नामाने देह भरून काम क्रोध देह सोडून जातील. तो देह देवाचा होईल. देह दळण कांडण उदरभरण करतो, पण साधकाला वाटतं देवच काम करतो, देवच शेले विणतो, मळा पिकवतो, मडक्यांची मातीत उडवतो. नामाने देहातीत झालेला साधक देवरूप होतो, त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. नामाने त्या नराचा नारायण होतो, तो अविनाश ब्रह्म होतो. मरणाने तो संपत नाही, मरणाला तो जिंकतो, तो अमर होतो. महाराज म्हणतात, नामसाधन हे घराच्या छपराप्रमाणे आहे. इतर साधने घराच्या खोल्यांप्रमाणे आहेत. त्यांना छपराचाच आधार आहे. म्हणून भगवत प्राप्ती ध्येय ठरवावे. नामाने अनुसंधान ठेवावे, इतर काही नको. देहाने काम आणि मुखाने नाम एवढेच करावे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज असं भगवंत सांगतात. म्हणून श्वासाबरोबर नाम घ्यावे, जिभेवर नाम नाचावे. असं झालं तर शेवटचा श्वासही नामात जाईल. जिभेवर नामाची गंगा आणि हृदयात श्रद्धेचं तुळशीपत्र असताना देह बेशिस्तीनं माणसाचं अंतिम माकड होईल. व्यावहारिक कौशल्याने शेवटपर्यंत यशस्वी माणूस म्हणून जगेल. नामाने नराचा नारायण होईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.